ओ माय गॉड, आज कोणीतरी खूपच हँडसम दिसतंय. आज आणि मग रोज हा तू रोजच छान दिसतोय. हँडसमच आहे मी. आय नो चल बाय. ए ऐक ना, काय आज प्लीज 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 लवकर येशील. का आज का? आज मी माझ्या बर्थडे साठी एक स्पेशल प्लॅन केलाय, फक्त तू आणि मी. ओके डन, 12 वाजता करूया. पण मग उद्याची जी मोठी पार्टी मी ऑर्गनाईज केली होती तर मी ती पार्टी कॅन्सल करून टाकतो. चल काही प्रॉब्लेम नाही. 12 वाजता फक्त तुला बर्थडे सेलिब्रेट करायचा ना. ठीक आहे, हरकत नाही. उद्याची मोठी पार्टी, खूप मोठी पार्टी होती, पण आता कॅन्सल करावी लागेल. काय आता? नाही नाही नाही, नको नको नको. तू जा तुझ्या पार्टीला जा, मज्जा कर, खूप एन्जॉय कर. जा. थँक्यू निशी, बाय. निशी मला माफ कर. तू तुझा वाढदिवस अगदी आनंदात साजरा करायची स्वप्न बघतीयस, पण त्याच दिवशी तुझ्या आयुष्यात खूप मोठं दुःख येणार आहे. मी बहीण आहे तुझी आणि मला तुझ्या संसारात विष नाही घालवायचं, पण माझे हात कर्तव्याने बांधले गेलेले आहेत आणि युवराजचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणणं हे माझं कर्तव्य आहे. दुसरा पर्याय नाहीये माझ्याकडे. काय काय सकाळपासून बघतोय देवासमोर अशी बसून आहेस. काय झालं? अस्वस्थ वाटते का तुला? काही नाही रे, तारिणी म्हणाली ना 2 दिवस बाहेर जाते म्हणून मला जरा अस्वस्थ वाटतंय रे. का ग? माहित नाही का? अगं तू उगाच काळजी करतेस. केदार आहे ना तिच्या बरोबर, रेवा सुद्धा आहे आणि ते अनाथाश्रमाच्या कामासाठी बाहेर चाललेत, युद्धावर नाही. पण का कोणास ठाऊक असं वाटतं की युद्धावरच गेलेत, म्हणून जरा भीती वाटते. अगं तू उगाच विचार करत असतेस. तारिणी पहिल्यांदा आपल्यापासून कुठेतरी लांब चालली आहे ना, म्हणून तुला असं वाटत असेल. असेल कदाचित, पण तुला माहिती आहे ना आपली तारिणी किती भित्री आहे ती. जर असं खुट्ट झालं ना की लगेच घाबरते, म्हणून काळजी वाटते रे तिची. मी काय म्हणते माधवा, मी देव पाण्यात ठेव का रे ती येईपर्यंत? नशीब ती पोलिसात नाहीतर सैन्यात भरती नाही झाली, नाहीतर घरातली देव आपले कायम पाण्यातच राहिले असते. काय रे तू जरा गप्प बैस. मला इथे काळजी वाटते आणि तुला चेष्टा सुचते का? अगं काही नाही होणार ग. आपली देवी तारिणी तिच्या पाठीशी आहे ना, ती काळजी घेईल तिची. हो, आता सगळी भिस्त तिच्यावरच आहे. देवी आई, काळजी घे ग माझ्या तारिणीची. टेक्नो सरक. वाव खेड्या, काय भारी होतं ते. तुम्ही खरंच फुटबॉल खेळता का? नाही रे, पण फुटबॉल एवढं बघितलंय ना की बॅलन्स करणं ती व्यवस्थित जमतं. ओहो, म्हणजे तुम्ही पण फुटबॉल फॅन आहात तर? अर्थात. आणि टायमिंगही परफेक्ट आहे. फुटबॉल वर्ल्ड कप 2026 आता जवळ आलाय. ए हो, 11 जून पासून सुरू होतंय ना? करेक्ट. मी तर ठरवलंय, मी एकही मॅच मिस नाही करणार आहे. सेम. एक काम करायचं का, आपण सगळ्यांनी एकत्र मिळून बघायची मॅच? हो रे, चालेल. डन. डन. मग मॅच नाईट फिक्स. मी तर ठरवलंय की सगळ्या मॅचेस झी5 ॲप्सवर बघणार आहे. पण केडी सर मला पण काउंट करा. डन. बरं आपण कामाला लागायचं का? नाहीतर आपली हेड कोच येईल आता. हेड कोच? बॉस. जय बॉस. जय. सगळ्यांची तयारी झाली आहे? यस बॉस. सगळ्यांना कामं क्लिअर आहेत? यस बॉस. बॉस. हे जीपीएस डिव्हाइस आहे. रेवा, तू आतापर्यंत त्याला खूप उत्तमरित्या हनी ट्रॅपमध्ये अडकवलंयस आणि आता शेवटचा घाव घालायची वेळ आली आहे. येस बॉस, डोंट वरी अबाउट इट. सगळं कंट्रोलमध्ये आहे. गुड.
आणि आता सगळ्यात महत्वाची गोष्ट. येस, या आहेत फिंगरप्रिंट्स. कत्री, फातिमा आणि टेक्नो. तुम्ही एंटर करण्याआधी हे बोटावरती लावाल. आणि हा अँटिडोट. काहीही झालं तरी कत्री, फातिमा आणि टेक्नो हा तुमच्याजवळ असायलाच हवा. चुकून जर पार्टीत तुम्हाला त्या गोळ्या खाव्या लागल्या तर हा अँटिडोट तुमच्याजवळ असणं खूप गरजेचं आहे. कारण ह्या कॅफेनच्या गोळ्या, याने तुमच्यावर झालेला त्या ड्रग्सचा परिणाम ताबडतोब उतरेल. एकदा प्लॅनची रन थ्रू करूया. रेवा, या प्लॅनची सुरुवात तुझ्यापासून होईल. तू युवराज बरोबर आज जाशील. टेक्नो, फातिमा आणि कत्री तुम्ही एक एक करून आज जाल. तिथे गेल्यानंतर तिथे होणाऱ्या प्रत्येक मुवमेंटची तुम्ही आम्हाला अपडेट द्याल. आपण कनेक्टेड राहणं खूप गरजेचं आहे. आणि जसा गुलाब एंटर करेल तसं तुम्ही तिघही एंटर करा. बॉस, आज कसं लढायचं हे मी तुम्हाला सांगणार नाही. ते तुम्ही मला दाखवायचंय. हे मिशन माझ्यासाठी महत्वाचं आहेच, पण माझ्यापेक्षा जास्त या देशासाठी महत्वाचं आहे. कारण आजपर्यंत या देशात राहून एक ऑर्गनाइज्ड क्राईम रॅकेट चालवून अनेक कुटुंब या माणसाने उद्ध्वस्त केली आहेत. अनेक आयुष्य उद्ध्वस्त केली आहेत. त्याला त्याची शिक्षा द्यायची वेळ आली आहे. त्याला आपण हे दाखवून देऊयात की आपल्या वर्दीची ताकद काय असते ते. आपली ओळख फक्त या 4 भिंतींनाच माहितीये, बाकी कोणालाच माहित नाहीये. पण आपण या देशाची ती अदृश्य ढाल आहोत जिच्यामुळे एक सर्वसामान्य माणूस रोज रात्री शांततेत सुखाने झोपू शकतो. तिकडे जाऊन नेमकी काय प्रॉब्लेम्स असणार आहेत, कुठल्या गोष्टींना आपल्याला फेस करावं लागणार आहे हे आपल्याला नाही माहितीये. पण मला एक गोष्ट माहितीये, ती म्हणजे माझ्या टीमची जिद्द. आणि इथे असलेल्या प्रत्येकाचं असणारं एकच स्वप्न, ह्या देशातल्या सगळ्यात मोठ्या गुन्हेगाराचा सर्वनाश करायचा. आपण या डिपार्टमेंटचे बेस्ट ऑफिसर्स आहोत आणि म्हणून हे मिशन आपल्याकडे दिलं गेले. आणि या बेस्ट ऑफिसर्सचा सगळा अनुभव वापरून आपल्या जीवाची बाजी लावायची वेळ आली आहे. आतापर्यंत तुम्ही जे जे शिकलात, या दिवसासाठी जी तयारी केलीत ना, तो दिवस आज आलाय. आजची रात्र आपली आहे. आणि जर आज आपण सगळ्यांनी ठरवलं ना, तर त्या नराधमांना आपल्यापासून देवही वाचवू शकत नाही. आज कोणी इकडे बॉस नाहीये, कोणी ज्युनियर नाहीये, कोणी सिनियर नाहीये. आहे ती फक्त एक टीम तारिणी. आज आपल्याला तिथे वाचवायला कोणीही येणार नाहीये, पण म्हणून आपली हिंमत डगमगता कामा नये. आज जर आपल्या समोर कोणी बंदूक रोखली तर आपल्या डोळ्यात मरणाची भीती नाही, त्याला मारायची दहशत दिसायला हवी. आज लढायचं ते आपल्या कर्तव्यासाठी, मग आपल्या टीमसाठी, आणि मग जर थोडाफार जीव उरला ना तर स्वतःसाठी. आपल्यापैकी एकावरही संकट आलं ना तर दुसऱ्यांनी त्याला वाचवायचं, कारण आपल्याकडे दुसरा बॅकअप नाहीये. आपण संपूर्ण टीम बनून तिकडे जातोय. आपण टीम बनूनच परत यायचंय, पण त्या गुलाबच्या प्रत्येक माणसाला संपवूनच परत येणार. आज आणि इथून पुढे मनात असे गुन्हे करण्याचा विचारही आणणाऱ्या माणसाला आपण दाखवून देऊयात की कायद्याचे हात किती लांब असतात. टीम, या युद्धाची सुरुवात गुलाबनी केली आहे, पण याचा शेवट आपणच करणार.